निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हा बोला ताई. हा ताई, अनुभव सांगायचा होता. म्हणजे हा चालेल ताई. उशीर झाला का? खूप नाही ना? नाही नाही, आहेत अजून 10 मिनिटं. बरं, चालेल. नाव नाव नाही सांगितलं तर चालेल ना? चालेल चालेल, तुमची इच्छा. हो. ऍक्च्युली काय झालं ना, मागच्या म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये आहे ना, हा माझ्या बर्थडेच्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. अरे वा. तर खूप म्हणजे प्लॅनिंग आमची कॅन्सल होत होती. म्हणजे हा नाही चालू होतं. हा पण आमचं कसं तरी म्हणजे माझे कझन्स वगैरे आमचं फिक्स झालं अक्कलकोटला जायचं. मग अच्छा. आम्ही बरोबर म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशीच गेलो. तर आमचं खूप चांगलं तिथे दर्शन वगैरे झालं. अरे वा. आणि आणि काय झालं म्हणजे जसे स्वामी आले होते ना हा, अक्कलकोटमध्ये, की पहिलं ते खंडोबाचं मंदिर, मग हो नंतर अक्कलकोटचं जे मंदिर आहे ते, मग हो. नंतर बाळप्पा महाराज, म्हणजे जसे ते फिरले ना तसंच हा. आम्ही सगळं दर्शन करत होतो. अरे वा. हा हा तर नंतर मग काय झालं, बाळप्पा महाराजांच्या इथे गेलो आणि मला खूप इच्छा होती की तिथे हे स्वामींच्या पादुकांचं किंवा मूर्ती वगैरेचं ना हे करायचं, दर्शन. हे अभिषेक करायचा. हा 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 पण आम्ही खूप म्हणजे लेट झाला होता आणि त्यांचा टायमिंग 10 ते 12च्या आतमध्येच करायचं होतं, तर ते हा आम्हाला जमलं नाही. हा हा. तर मग मला ते खूप कुठंतरी असं वाईट वाटत होतं की नाही झालं, म्हणून मी म्हटलं जाऊन दे. पण आम्ही नंतर बाळप्पा महाराजांच्या मठात गेलो आणि हा तिकडे ना स्वामींचे पायांचे ठसे उमटलेत ना 2000, हा मला हा. वाटतं 20 वगैरे मध्येच असं झालं होतं. 20 का हम्म. 2005 मधली गोष्ट आहे. तर ते अच्छा. नवीन जेव्हा त्यांनी बांधकाम केलं तर ते पायाचे ठसे उमटले होते. तर आम्ही हो हो जाताना ना, हो, आहेत हा तर होते अजून. हा तर बाळप्पा महाराजांच्या मठात जाताना आम्ही ते पायांचे ठसे शोधत होतो. तर हा तिकडे हा ना, तर तिथे आम्हाला एक मुलगा भेटला हा आणि मग तो आम्हाला म्हटला की या मी तुम्हाला दाखवतो. आणि मग हो त्यांनी आम्हाला दाखवलं कुठे कुठे ठसे आहेत आणि खूप सुंदर रीतीने, हो. जे माहिती नाही त्या गोष्टी आम्हाला त्यांनी सगळे एक्सप्लेन करून सांगितलं. अरे वा. की इथे बाळप्पा महाराज होते, मग त्यांच्यानंतर कोण सांभाळायला लागलं, म्हणजे जसे पादुका स्वामींना दिले होते त्यांनी, हो की हो तू हो. इथेच राहा वगैरे, म्हणजे खूप छान त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं. खरे हा 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 ओरिजिनल फोटोज वगैरे दाखवले. आणि मग हा त्यांनी जाताना मला नंबर दिला. हा मला हा म्हटलं की मी तुम्हाला म्हणजे अक्कलकोटच्या ग्रुपमध्ये ऍड करतो आणि काही असेल तर सांगतो. तर हा म्हणलं हा. ठीक आहे चालेल. आणि नंतर मग हम्म. आम्ही आलो तिकडनं. मग आम्ही खूप खुश झालो. म्हणलं जाऊन दे आता, रोज आपल्याला अक्कलकोटच्या आरती वगैरेचे किंवा फोटोज लाईव्ह असेल, ते हा. शेजघर वगैरे सगळं काही, ते जे काय करतात सगळं तो आम्हाला लाईव्ह पाठवायला लागला. मग अरे वा. आम्ही आणि मग आम्ही खूप खुश झालो. आणि नंतर ना त्यांनी एक असं मेसेज टाकला होता की स्वामींच्या पादुका मुंबईला आल्यात म्हणून. ओ. आणि मग तर मग मला खूप इच्छा झाली. मग मी त्याला फोन केला आणि मी ऍक्च्युली पुण्याला राहते, तर मी त्याला फोन अच्छा. केला आणि तो म्हटला की पुण्याला पोहोचणार आहे पण तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायला लागेल. तर हो म्हटलं का. ठीक आहे. मग मी रजिस्ट्रेशन केलं. आणि हम्म. नंतर काही दिवसानंतर म्हणजे त्यांचा फोन आला आणि ते मला म्हटले की तुमचं म्हणजे तुम्ही जिथे राहता ते फार लांब आहे, कारण की हम्म. जेवढे लोकांचे आमच्याकडे आलेत ना, तर आम्ही तिथे येऊ नाही शकत. तर अच्छा अच्छा. मग मी ते एक दादा आहेत, वक्रतुंड नाव आहे त्यांचं, मी त्यांना खूप कन्व्हिन्स केलं. म्हटलं असं नका म्हणू. तर ते म्हटले मी कॉल करून तुम्हाला हेच सांगणार होतो की मी येणार नाही, पण महाराजांची इच्छा आहे तुमच्याकडे यायची. तर आय्या. मी येईन. तर मी येईन. मग मी खूप आनंदी झाले. हम्म. आणि मग मी म्हटलं ठीक आहे तुम्ही गुरुवारीच या. तर त्यांचा खूप प्लॅन होता गुरुवारी दुसरीकडे जायचं, जेवण वगैरे करायचं. आणि त्यांचं असं आहे की ते पादुका हम्म. घेऊन आले की जेवण वगैरे करत नाही आणि हम्म. ते लगेच एका तासात पूजा उरकून दुसरीकडे जातात, असं हो असतं. हो तर हो. तर मग ते मला म्हटले की नाही ताई बघा, तुम्ही कसं मला गुरुवारच सगळं कॅन्सल करायला लावताय, कसं करायला लावताय नाही का. म्हणलं बघा आता जाऊन द्या, स्वामींची इच्छा असेल तर गुरुवारी होईल. आणि माझं गुरुचरित्राचं पारायण गुरुवारी संपलं. म्हणजे हा हा जो गेला गुरुवार ना, ह्याच्या अगोदरचा गुरुवारी माझं पारायण संपलं. हा. आणि मला त्याच दिवशी कळालं की पुण्याला ते येणार आहे. तर मी असं बापरे. म्हणत होते की गुरुवारीच येऊ द्या स्वामी, तुम्ही गुरुवारीच या, असं विचार चालू होता. हा हा आणि हा. असंच झालं. म्हणजे दुसऱ्या जे गुरुवार आहे त्याच गुरुवारी मग ते दादा मला म्हटले की ठीक आहे आम्ही गुरुवारीच येतो आणि हम्म. तुमच्या इकडे आता जेवण करणार बघा, आमची सगळी व्यवस्थित सोय करा. म्हटलं हो चालेल. मी अरे खूप वा. खूप आनंदी झाले. आणि मग म्हणजे म्हणजे एवढं मला प्रचिती आली की गुरुवारीच पारायण संपलं माझं आणि ह्याच गुरुवारी स्वामींच्या पादुका घरी म्हणजे पण ताई आल्या. किती भाग्यवान तुम्ही.
हो ना. आणि आणि इथे ना जेव्हा आले तेव्हा खूप म्हणजे असं रडायला येत होतं की चक्क स्वामीच आलेत म्हणजे. खरंच हा ना. खरंच. आणि बसून जेव्हा मी ते म्हणजे पादुकांचं पूजा वगैरे करत होते, दर्शन घेत होते, आणि ते पादुका खूप म्हणजे खूप असे हेवी होते. आणि ते जेव्हा बरोबर. त्यांनी म्हणजे सगळं पूजा झाली आणि मांडीवर ठेवले माझ्या की पुसण्यासाठी वगैरे, स्वच्छ ओ. करून दे. हा. हं, हं. एवढं भारी वाटत होतं ताई, मी तुम्हाला सांगते. साक्षात म्हणजे ना, मी त्याच्यावरती असे ते जे दोन असतात ना पादुकाच्या वरती, हो, त्याच्यावरती नेहमी आपण डोकं ठेवतो पण हो. डोळे ठेवतात असं म्हणतात. हां. डोळे ठेवल्यानंतर ते एकदम म्हणजे एनर्जी आपल्याला कळते की किती पॉवरफुल आहे. अच्छा, आणि अच्छा. म्हणजे हां. खूप आणि खूप अशी आवळून धरलेली मी ते पादुका, आणि आई खूप छान गं! दर्शन झाले. आणि नंतर मग मला थोडं म्हणजे ते गेल्यानंतर वगैरे खूप असं वाईट वाटायला लागलं. नंतर मला हं, आठवलं की मी हं. म्हणजे आम्ही जेव्हा बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये ते म्हणजे स्वामींचे पाय शोधत होतो, ठसे शोधत होतो, हां. आणि साक्षात ते स्वतःच आले आमच्याकडे चालून. ओह! खरंच, खरंच. हा ना, मग असं प्रश्नाचं उत्तर पण मिळालं. तर असं खूप खरंच. सुंदर असा अनुभव आहे नाही, म्हणजे माझा. खूप छान ताई. मी शेअर हो. करते आणि खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात ताई. हो ना, असं मला खूप लोक म्हटले, आणि जेवढे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना, जे व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवतात हां, हां, हां. स्वामींचे, मी सगळ्यांना सांगितलं की पादुका येणार आहे, तुम्हाला पण कॉन्टॅक्ट करायचा आहे का. म्हणून मी सगळ्यांना नंबर वगैरे शेअर केलं. तर कमीत कमी 5 ते 6 जण होते ज्यांच्याकडे हां. म्हणजे व्यवस्थित त्यांच्या घरी पण आले, दर्शन पण झालं. तर ते पण अरे मला म्हणत वाह! होते थँक्यू, तुमच्यामुळे आम्हाला कळालं, तरी पण असं खरंच, पण असतं खरंच. की येतात पण नाही हो, का हो, वगैरे. हो, हो. हे हा. फार कमी लोकांच्या भाग्यात असतं हे आणि हो. त्यात तुमचा नंबर लागला हे फार मोठं भाग्य ताई. हो ना. हं. मी शेअर ठीक आहे. करते हां ताई. हो, ते चालेल. मी सांगा. नंतर तुम्हाला परत कॉल करेल. अजून खूप अनुभव आहेत जे सांगायचे आहेत मला. हो ताई, पण आता नक्की हे माझे करा. आनंदाचे अनुभव आहे. थोडे इमोशनल वाले, मी त्या खरंच, झोनमध्ये आल्यावर खरंच. सांगेल. हो, थँक यू सो सांगते. मच. हां, हां. श्री कसा स्वामी वाटला समर्थ. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.